मित्र हो, आपण वन विभाग धारूर यांनी आज तेलगाव जवळ साटगाव म्हणून आहे, या गावामध्ये साहेब आणि मी आलेलो आहोत. बघू आपण साप कोणता आहे तो. कुणीकडे भैया? किती दिवस झालं? 4 दिवस झाले. बरं बरं. जेवण बी शेजारी पदार्थात करत होते. म्हणजे त्याच्या भीतीपोटी जेवण. हो ना, शेजारच्या पाजारचे तर किती दिवस जेवायचं ते. हो ना, तेच मला. कोणत्या भिंतीमध्ये म्हणले? ह्या होलात आहे का इथं मध्ये? बरं तुम्हाला तिथं जायचं आहे. चालतंय. चला मध्ये. ही जे पाडले तुम्ही त्यासाठीच पाडलेलं आहे. चालतंय. माणसं घरात राहण्यात तुम्ही बघितलंय का त्याला? 10-15 माणसाने मोठं नाग आहे. खेळलं तर सारखंच म्हणजे काय जाळलंय? काय होत नाही त्याने. ते उगा अफवा आहे. सिंग जाळ, सिंग जाळल्यावर साप जातो असं अफवा असते. काय खरं नसते ती. दमानी सर तिथं होल आहे का? कुठं शिरलं तिथं? म्हणजे ह्यातनं गेलं इथं घरामध्ये उतरलं. हा, काहीच काळजी करू नका तुम्ही आता. हो, त्यांनी फक्त बाहेर निघू द्या, आपण करू रेस्क्यू. भिवू नका काहीच. तुम्ही बघितलं होतं? अशी फिरवा ना तुम्ही. ही साईड खाली करा. ह्या पोत्यामुळे घसरत नसतंय. म्हणजे मला व्यवस्थित उभा राहता येईल ना. चालेल. तर पाहू शकता मित्र, आपण तेलगावच्या पुढं साटगाव म्हणून आहे. तर पाहू शकता हे घरचे लोक भयभीत झालेले. तर या ठिकाणी भिंतीमध्ये साप आहे असं म्हणून सर्वजण म्हणत होते आणि साप असणार आहे. पण आता आपल्याला ह्याच्या बाहेर तर काढता येत. आता पाहू शकता हे कापूस निघलेला आहे. म्हणजे ज्या घरामध्ये उंदरं जास्त होतात किंवा विंडकुळ्या, तर हे साप फक्त उंदराच्या शोधामध्ये घरामध्ये येतात. आणि बघण्याला असं वाटेल की बाबा एवढं ही करून का. तर ह्या सापाच्या भीतीने ह्या लोकांनी घर सोडलेलं आहे. साप म्हणजे त्या ठिकाणी मरण आहे. तुमच्या घरामध्ये जर उंदरं झाली, विंडकुळ्या झाल्या, तर साप हे उंदराच्या शोधामध्ये आपल्या घरामध्ये येतात. तर पाहू आपण वन विभाग धारूर या भैयाने त्यांना फोन केला आणि साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्पमित्राला बोलून या गावामध्ये जवळपास 50-60 किलोमीटर येऊन आपण हा साप धरण्याचा प्रयत्न करत आहोत. तर साप कोणी मारू नये, स्वतःची काळजी घ्या. आणि तत्पूर्वी आता सोयाबीनमध्ये रसल वायपरचे पिल्ले आहेत. रसल वायपर म्हणजे परूड. तर शेतामध्ये काम करताना, सोयाबीनमध्ये काम करताना शक्यतो स्वतःची काळजी घ्या. बघू आपण आपल्याला यश मिळतंय का, नाहीतर आपण काहीतरी पर्याय करणार आहोत. साईडला थोडं हे तेच करा. साईडला टॉप माहिती का सर? ते बोललेत त्यांची, ते मग बोललेत. नानाकडे देऊ का? ना बोला ना, काय ते तुम्हाला येतील कॉमेंट्री. ते लाईव्ह चालू आहे. शासनातर्फे आलीच नाही.
नाही डासे तिथं काय आता होईल कुठेशी काय म्हणजे 100% आता इथं समजा ही परिस्थिती म्हणल्यावर काय करू शकत नाही ना आपण तरी बी प्रयत्न भरपूर आहेत आणि ज्या दिवशी तुमची निघेल काही हे राहत नाही इथं लई दिवस फक्त नंतर पत्रे टाकायचं टायमाला पूर्ण फवारून घ्या कशाने पेट्रोल टाकायचं केमिकल त्यांनी फवारून घ्यायचं आता हे काढले आपल्याला वाटतं बा चांगलं घर मोडलंय पण जर त्याच्यापासून काही इजा झाली जर वाईट झाला मग किती अवघड आहे आणि आज आज तुमची ही पूर्ण गल्ली जागी ना ह्याच्यामुळं आता वन विभागाने जेवढं काम करायचं त्यांचं केलं त्याच्या पलीकडे काय करणार तरी बी आपण प्रयत्न करू आणि तुम्ही म्हणतात ही सांधे हे त्यांचे तोंड उचलून बघा ह्याच्यावर कसं असतं पूर्ण गंजीमध्ये साप शिरू द्या आणि आपण पेंड्या उचलल्या ना शेवटच्या एवढ्या आळ्यामध्ये निघतात वरचं व्हायब्रेशन सापाला ऐकू येत नाही लोक म्हणजे साप ऐकणं बोलू नका त्याला ऐकायचं कानच नाही तर फक्त ही तुमचं व्हायब्रेशन होईल तेवढं साप खाली खाली जाऊन तुमच्या हातात येणार ना आता या व्हायब्रेशन कुठं बसलं बघा ना ते बसणार आता ते आम्ही याच्या आधी बी घुसलेला आहे ना आणि 100% ह्यांनी बघितलंय इथून आलाय पण त्याचा राहावा ह्याच्यात बोलायचं सगळे उंदर आता हे बघा ना काही आपण कापूस काढलेला काय काही आता उंदराने आम्ही शोधी राहिले वरून पत्र्यान खाली माळ होते त्याच्यामुळे काय असतंय जिथं साप आहे तिथं उंदीर राहत नाही चिमणी बी तिथं बसत नाही ते बाहेर निघालं तरी चिमणीत राहते तर करत ना परिस्थिती काय तुमच्याकडून थोडी तर पॅक आहे पण आता ह्याच्या वेळेस त्यांनी सिमेंट टाकले पण त्याच्या आतमध्ये गोट येतं त्या गोटीला असं सांधा राहतो वरून सिमेंट टाकायचं ते सांध्यामधून जायला एकदम जागा तुमच्याकडे पलीकडून एकदम पॅक आहे इकडं काहीच विषय नाही मग आता त्याच्यामध्ये आता आम्ही मला कसं घर पाडा तर आमचं शेत कसं असतं हे सांधा उभा आहे का तर ह्याच्या हातून त्या कोपऱ्याकडे निघू शकते पण सगळ्यात इदाना करण्यात आम्हाला बोलायला पुन्हा तुम्हाला नाही पाहिजे असं बोलते पण तिकडं नाही निघलं तर इथून एवढ्यात निघून वरती ह्याला पण ह्याच्या खाली बी उभे होलं असते तर काय करणार भीती तर पुऱ्या जुन्याचं भीतील जुन्या भीता ऐका ना ह्या जुने भीत आहेत का लय बरं आहेत ह्या चिरबंदी ही हां आणि राहिले फक्त हे खंडाच्या ह्याच्यामुळं ह्यातून निघून जाते फक्त हे काढून टाका तुम्ही हो नाही कसं असतंय ह्याच्यावर असतंय का तरी खाली तरी उतरलं असतं तर कुठं दिसलं असतं ती एक तर ह्या सांध्याने कुठेतरी आतमध्ये आता जमिनीवर असतं का आता आपण पाणी सोडून केमिकल टाकून त्याला बरोबर बाहेर काढलं असतं 100% ह्याच्यात काहीच करता येणार
पाणी आता जमिनीवर असलं का जर त्या साधं पाणी सोडलं तर पाणी त्या होला लेवल येतं चौकाप होतं पाणी त्याला श्वास घ्यायला बाहेर यावं श्वास घ्या हा ते पाण्यात पण पाणी खालून पार्सल झालं तर साप कधीच निघत नाही हा ना तिकडे घरा लागणार आहे. तुमच्या भितरला पाणी मारित होतं ते इकडे खाली आमच्या घरात उकळ्या होत्या. पाणी येत तरी आम्ही या दोघांच्या मधला सांगा मिस्टरला म्हणलं 10 पोटी सिमेंट लागू तर जाम कर नाही सांडले नाही त्याला हे इकडून इथं हे टाकल्यामुळे फक्त हे उभी तुमच्या याच्यामुळे झालं हे छान तुमच्या मुलाने आमच्या मुलाला कुठं काय मग आता बांधकाम असलं तर कुठं कुठंही बांधकाम हे लाकडं पूर्ण काढून घ्या आणि हे सगळं ते हे ओपन करून बघा ना महाराज काल इथून तिकडे गेलंय म्हणते भीतीवर आणि ते डिस्पशी जाऊन बसलो होतं म्हणून हो खरं बोललंय म्हणजे ना अय म्हणा त्याला विचारणं महाराज कुठे गेलं म्हणून मोठं जनावर आहे आपण हे म्हणतोय जे पत्नीचे खोबरा बोलायचं तिकडे जाण्यासारखं कुठं 10 मिनिट भीतीत कशी बसेल रे नाही धार्मिक फिरून अशा जागेवर होतं कोबरा आणि नागपूरचा फरक नाही कळला आकूड राहते पण कोबरा आपल्याकडे नाही तेव नाही इंडियन प्रॅक्टिकल कोबरा म्हटलं ना किंवा आपल्याला 100% मंदार धरला निवड मग त्यांनी दिंडूर लक्ष्मीनगर शिंदेवाडी त्याच्यामुळे बाहेर फोन केला म्हणून आम्हाला वाटलं गौसन तुम्ही आल्यास तर इतक्या जाग्यात आता काय ह्याच्यात आपल्याला काय पर्याय नाही ना हो ना हो ना काय नाही काय गरज नाही दमानी चालतंय हे काढून घ्या खूप आहे काही मध्ये बेडरूम बघाय बा वरून लटकन खाली पोथी मग रामायण आहे सगळं असू दे चालेल. भागवत गीता लय मार्का देव द्यास ना काय सांगा मामा तिकडे सगळे वरून ह्याच्यावर काही नाही ना काही नाही रिकामाच आहे वरून निसता काही नाही हो ना तिथे हा गेली काट यात मध्ये हा साहेब कुठं बाहेर आहेत का चालू आहे व्हिडिओ नाही, साहेब बाहेर आहेत काही बोलू का नाही काय करत नाही जुने करायच नाही आता कसं असतं स्टॉप करा भैया लय मोठा होईना